श्री संत सद्गुरु बाळूमा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 15चे कारभारी राहुल दादा वाघमोडे ही पालखी टेंभुर्णी परिसरामध्ये माऊली फ्रूट कंपनीचे मालक दत्ता माळी यांच्या शेतामध्ये 22 तारखेला आगमन होणार आहे। 27 तारखेपर्यंत ही पालखी या परिसरामध्ये राहणार आहे। यामध्ये कीर्तन, ओव्या, वालोक ही आषाढी सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होणार आहे। तरी या टेंभुर्णी परिसरामधील सर्व भाविक भक्तांनी या आषाढी सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे। सर्व भक्तांना ही नम्र विनंती। जय बाळूमा। बोला बोला बाळूमा जय आषाढी सोहळ्याचं नियोजन 15 नंबर पालखीचं नियोजन 22 ते 27 पर्यंत इथे आहे। तर 22 तारखेपासून संध्याकाळी 7 ते 9 रोजची रूपरेषा 7 ते 9 संध्याकाळी कीर्तनाची सेवा होईल आणि संध्याकाळी 9 वाजता आरती आणि महाप्रसाद होईल। असं हे सगळं 27 तारखेपर्यंत नियोजन राहणार आहे। इथलं हे सगळं आषाढीचं कार्यक्रमाचं नियोजन 6 ते 7 एकर मध्ये पालखी सोहळ्याचं आहे आणि वाघरीसाठी वेगळं नियोजन आहे जमिनीचं। मुख्य दिवसाचं आषाढी दिवशी आषाढी सोहळा म्हणजे आपण वर्षभर आदमापूरला जातो, पण आषाढीचं असं महत्व आहे की आदमापूरचे पण लोक इकडे येतात आषाढीच्या टायमिंगला। त्याच्यामुळे त्यांचं सगळं आपण इथं नियोजन केलेलं आहे। महाप्रसादाचं असेल, कीर्तन सेवा असेल, वालोग असेल आणि 25ला आषाढी झाल्यानंतर 26ला पालखी मिरवणूक गावामधून असेल। हा सोहळा वर्षातून एकदा असतो। देवाकडले जे आदमापूरकडले लोक आहेत ते सुद्धा आषाढी सोहळ्यासाठी मेंढराच्या पालखीमध्ये येत असतात। तर आपल्या येथील परिसरातील सर्व भाविक भक्तांना ह्याचा लाभ घेण्याचं मी आवाहन करेन। भूतनो भविष्य असा आषाढी सोहळा टेंभुर्णी नगरीमध्ये होणार आहे। तरी आयोजक दत्ता शेठ असतील, सोमा शेठ असतील, राजाभाऊ शेठ असतील, यांनी इथं व टेंभुर्णी ग्रामस्थांनी सर्वांनी इथं मोठ्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे। या ठिकाणी आता 22 तारखेला आगमन होणार आहे आणि 28 तारखेला इथून पालखी जाणार आहे। त्याच्यामध्ये भजन, कीर्तन, वालूक, धनगरी, ओव्या इत्यादी असं कार्यक्रम या ठिकाणी, महाप्रसाद या ठिकाणी सगळं आयोजित केलेलं आहे। तरी सर्व बाळूमा भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि इथल्या ग्रामस्थ व पंचकृषीतील भाविक भक्ताला एक विनंती आहे की 7 दिवस बकऱ्यांचा मुक्काम आहे, चारा पाण्याची इथं सोय करावी, एवढी भक्तांना नम्र विनंती आहे। सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर पालखी नंबर 15 या पालखीचे कारभारी श्री राहुलदादा वाघमोडे यांच्या नियोजनामधून चाललेला आषाढी उत्सवाचा सोहळा या टेंभुर्णी गावामध्ये सोमा शेठ, दत्ता शेठ तसेच रामभाऊ शेठ यांच्या या भव्य दिव्य नियोजनामध्ये हा आषाढी सोहळा पुणे ते टेंभुर्णी या बायपासवरती त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी या पालखीचं 15 नंबर पालखीचं 22 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत आगमन होईल। 22 पासून 27 पर्यंत या ठिकाणी जगाच्या मालकाचा मुक्काम असेल। 25 तारखेला सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यक्रम असतील। त्यानंतर 7 ते 9 हरिभक्त परायण लालचंद महाराज चोपडे इंदापूरकर यांचं सुंदर असं मामाच्या जीवनचरित्रावरती कीर्तन होईल। त्यानंतर आरती होईल, आरतीनंतर महाप्रसाद होईल। तशा दुसऱ्या दिवशी 26 तारखेला सकाळी 9 वाजता आरती झाल्यानंतर या जगाच्या मालकाच्या रथाची मिरवणूक या टेंभुर्णी गावामध्ये होईल। तरी सर्व टेंभुर्णी व पंचक्रोशीतील सर्व बाळूमा भक्तांना खास करून विनंती आहे, दत्ता शेठ आणि त्यांच्या परिवाराची तसेच पालखीच्या वतीने सर्वांना विनंती करतो की आपण या आषाढी सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। जय बाळूमा। माऊली कोल्ड स्टोरेज टेंभुर्णी या ठिकाणी श्री सद्गुरु संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा व मेंढी माऊली या कोल्ड स्टोरेज या ठिकाणी 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत मुक्काम आहे। याच्यामध्ये हरिकीर्तन, हरिजागर, भजन, वालूक, देवाच्या ओव्या आणि सकाळी संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याच्यामुळं मी सगळ्यांना आवाहन करेन आपल्या टेंभुर्णी पंचक्रोशीतील लोकांना की
या होणाऱ्या इथल्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. तसेच संध्याकाळी 7 ते 9 27 तारखेला हरिभक्त परायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं कीर्तन होणार आहे. त्याचाही सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन.